नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 11वी ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि 21 आणि 22 मे ह्या अत्यंत महत्त्वाच्या तारखा आहेत, ज्यामध्ये तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही एकत्र भरू शकता. 21 आणि 22 तारीख झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे प्रेफरन्स पार्ट 2 मध्ये भरलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे. त्यामुळं कुठलाही वेळ न दवडता तुम्ही ताबडतोब तुमचं विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून घ्या. पार्ट 1 आणि पार्ट 2 भरून घ्या. तर मी थोडक्यात तुम्हाला पार्ट 1 कसा भरायचा मी ते तुम्हाला सांगणार आहे. इंटरनेटवर गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा वेबसाईटचं नाव टाकून घ्या. FYGC admissions.in. त्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. त्या ठिकाणी उजव्या बाजूला स्टुडंट रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट रजिस्ट्रेशन केलेलं आहे अगोदरच, त्यांनी लॉग इन वर जाऊन तुम्ही तुमचा पार्ट 2 भरायला सुरुवात करू शकता. मात्र जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पार्ट 1 आणि पार्ट 2 भरला नाहीये, त्या सर्व विद्यार्थ्यांनी मात्र सुरुवातीला स्टुडंट रजिस्ट्रेशन करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी पार्ट 1 कसा भरायचा ते दाखवत आहे. तुम्ही क्लिक करून घ्या स्टुडंट रजिस्ट्रेशन वरती. त्यानंतर तुम्हाला याप्रमाणे इंटरफेस दिसेल. या फॉर्ममध्ये पार्ट 1 मध्ये तुम्हाला सर्व तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही विदिन महाराष्ट्र स्टेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर 1 नंबरला क्लिक करा. जर तुम्ही महाराष्ट्रातील बाहेरचे विद्यार्थी असाल तर मात्र आउटसाइड महाराष्ट्र स्टेट म्हणून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. तुमचं मत नोंदवावं लागेल. मॅक्झिमम विद्यार्थी हे महाराष्ट्र स्टेटचे असतील. त्यानंतर 2 नंबर कॉलममध्ये तुम्हाला फ्रेशर, रिपीटर किंवा प्रिव्हियसली पास जे विद्यार्थी फेब्रुवारी, मार्च 2026 ला बसलेले असतील, त्यांनी फ्रेशरवरती क्लिक करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांचे 1 किंवा 2 विषय गेले असतील आणि आत्ता ते पास झाले असतील, तर त्यांनी मात्र रिपीटरला क्लिक करा आणि अगोदरच विद्यार्थी जे पास आहेत, त्यांनी मात्र प्रिव्हियसली पासवरती क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर 3 नंबर कॉलममध्ये तुम्हाला तुमच्या बोर्डाचं नाव या ठिकाणी नमूद करायचंय. मॅक्झिमम विद्यार्थी, जास्तीत जास्त विद्यार्थी एस-एस-सी बोर्डाचे आहेत. त्यानंतर तुम्ही जर एस-एस-सी बोर्डाचे विद्यार्थी नसाल, तर सी असाल, नाहीतर आय-सी-एस-सी बोर्ड, आय-बी बोर्ड असाल किंवा जे तुमचं पर्टिक्युलर बोर्ड आहे, तुम्ही तुमच्या मार्क लिस्टवरती, तुमच्या एलिजिबिलिटी सर्टिफिकेटवरती, बोर्ड प्रमाणपत्रावरती हे सर्व नमूद केलेलं असेल. त्यानंतर जर तुम्ही बाहेरून बसलेले विद्यार्थी असाल, ओपन स्कूलिंगचे विद्यार्थी असाल, तर मात्र NIOSला क्लिक करून घ्या. आणि या व्यतिरिक्त जर तुमचं बोर्ड असेल, जसं की आंध्रा बोर्ड असेल, तमिळ बोर्ड असेल, तेलुगू बोर्ड असेल किंवा इतर राज्यातील बोर्ड असतील, तर मात्र तुम्ही या ठिकाणी अदर बोर्डवरती क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा डेटा तुम्ही तुमची मार्क लिस्ट हातामध्ये घ्या आणि अत्यंत काळजीपूर्वक ही माहिती भरायची आहे. जे विद्यार्थी एस-सी-सीचे आहेत, त्यांची माहिती ऑटोमॅटिकली भरली जाणार आहे. तुमचा सीट नंबर जो काय असेल तो या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही सीट नंबर टाकल्यानंतर तुमची माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिकली फिल होईल. आईचं नाव त्या ठिकाणी नंतर टाकून घ्या. त्यानंतर तुमचा मंथ ऑफ एक्झामिनेशन जो आहे, फेब्रुवारी-मार्च 2026 मार्च 2026 असेल, त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचंय. इयर ऑफ एक्झामिनेशन तुम्ही मागच्या वर्षी पास असाल तर 2025 टाका. यावर्षी पास असाल तर 2026 म्हणून टाकून घ्यायचंय. त्यानंतर नेम ऑफ द ॲप्लिकंट म्हणजे विद्यार्थ्यांनो तुमचं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिकली येणार आहे. जे एस-एस-सी बोर्डाचे विद्यार्थी आहात, त्यांचं नाव या ठिकाणी येईल. त्यानंतर तुम्ही ईमेल आयडी टाकून घ्यायचा या ठिकाणी. तो कंपल्सरी नाहीये. ज्या विद्यार्थ्यांच्याकडे असेल त्यांनी टाकला तरी चालेल. मात्र ईमेल आयडी हा कंपल्सरी नाहीये. मात्र मोबाईल नंबर मात्र तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो भरायचा आहे. जे विद्यार्थी मोबाईल नंबर वडिलांचा, स्वतःचा, आईचा टाकतील, तो मोबाईल नंबर मात्र शेवटपर्यंत लागणार आहे. त्यामुळं जो मोबाईल ऍक्टिव्ह आहे, तोच मोबाईलचा नंबर या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक टाका. कारण या मोबाईल नंबरवरतीच जे जे काही तुम्ही मोबाईल नंबर टाकणार आहात, त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला तुमचा कोड येणार आहे, तुमचा ओ-टी-पी येणार आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला आता लॉग इन मिळणार आहे, पासवर्ड मिळणार आहे.
त्यामुळे तुम्ही तुमचा सिक्युरिटी क्वेशन